नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक ब्रास म्हणजे किती स्क्वेअर फूट, एक ब्रास म्हणजे किती घनफूट या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करत असाल, तुम्ही मिस्त्री असाल, ठेकेदार असाल, कॉन्ट्रॅक्टर असाल किंवा सिव्हिल इंजिनियर ते विद्यार्थी असाल, सर्वांसाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे। मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपल्या मराठी चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल, वास्तुशास्त्र विषय असेल, सर्व माहिती सांगितली जाते तेही मराठीमध्ये। त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, एक ब्रास म्हणजे किती स्क्वेअर फूट? समजा उदाहरणासाठी एक भिंत आहे, उदाहरणासाठी एक बांधकामाची भिंत आहे। समजा त्या भिंतीची लांबी 10 फूट असेल आणि उंची 10 फूट असेल, म्हणजे लांबीचा आणि उंचीचा गुणाकार करायचा आहे, म्हणजे 10चा 10 बरोबर गुणाकार करायचा आहे। उत्तर किती येणार आहे? 10चा 10 बरोबर जर गुणाकार केला 100 येणार आहे। कन्स्ट्रक्शनमध्ये त्या भिंतीचं स्क्वेअर फूट किती येणार आहे? 100 स्क्वेअर फूट येणार आहे। आणि कन्स्ट्रक्शनमध्ये 100 स्क्वेअर फूटला एक ब्रास म्हणलं जातं। असं 200 स्क्वेअर फूट आल्यानंतर 2 ब्रास, 250 स्क्वेअर फूट आल्यानंतर 2.5 ब्रास, 300 स्क्वेअर फूट आल्यानंतर 3 ब्रास। अशा प्रकारे मित्रांनो ब्रासचं माप असतं। समजलं? आता घनफुटाचं माप कसं असतं? समजा एखादी भिंत आहे 10 फूट लांबीची आणि 10 फूट उंचीची, तर आणि त्या भिंतीची रुंदी समजा 1 फूट असेल, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला घनफूट काढायचं आहे, घनफुटाचं माप काढायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला लांबी, रुंदी आणि उंची या तिन्हीचा तुम्हाला गुणाकार करावे लागणार आहे। स्क्वेअर फूट काढण्यासाठी फक्त लांबी आणि उंची किंवा लांबी रुंदीचा दोन्हीचा गुणाकार करावा लागतो स्क्वेअर फूट काढण्यासाठी, आणि घनफूट काढण्यासाठी लांबी, रुंदी, उंची या तिन्हीचा गुणाकार करावा लागतो। एक भिंत आहे, त्या भिंतीची लांबी 10 फूट, उंची 10 फूट आणि रुंदी 10 फूट असेल, म्हणजे 10चा 10 बरोबर गुणाकार केला आणि रुंदी 1 फूट आहे त्याच्याबरोबर गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे? 100 येणार आहे। म्हणजे त्या भिंतीचं घनफूट किती आलं? 100 घनफूट। असंच कन्स्ट्रक्शन मध्ये 100 घनफूट आलं तरी त्याला एक ब्रास म्हणतात, 200 घनफूट आलं तर 2 ब्रास, 250 घनफूट आलं तर 2.5 ब्रास। अशा प्रकारे मित्रांनो ब्रासचं माप असतं आणि घनफूटचं माप असतं। समजलं? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।